तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा. आणि तुम्हाला कोणी साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा. विनाकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजा. हॅलो, नमस्कार. मी रोहिणी आपलं सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज 5 वाजता उठले होते आणि त्यानंतर मग मी माझं आंघोळ वगैरे सर्व आवरून घेतलं आणि योगा केला. तर 1-1.5 तास गेला असेल यात आणि वरचं सर्व झाडून वगैरे काढलं आणि त्यानंतर म्हणलं देवासाठी फुलं आणावीत. तर मग मी खाली आले फुलं आणण्यासाठी. तर म्हणतात ना, देवाची किमया आणि नारळात पाणी, त्याप्रमाणे निसर्गाची देखील किती किमया आहे आणि देवाची देखील. तर झाडाला पानं कमीत आणि फुलं आणि कळ्यात जास्त लागल्यात. तर किती छान आणि सुंदर दिसतंय बघा. असं दिसत होतं पूर्ण आणि एकच रोप लावलं होतं तर त्याचंच एवढं झालंय झाड. तर किती छान फुलं आले तर तुम्ही बघू शकता. आणि खूप छान पॉझिटिव्ह वाईब येत होती सकाळ सकाळी. आणि सकाळची सुरुवात जर छान सुंदर झाली तर खूप छान वाटतं. आणि गुलाबाची कटिंग केली होती आणि त्याला खूप साऱ्या कळ्या लागल्यात. आणि ऊन आणि ह्या झाडाची फुलं आहेत ना, तर ते त्याचा कलर जो आहे तर तो फेंट झाला आहे, पांढरे फुलं पडायला लागलेत. पण खूप छान दिसतंय. तर कळ्या देखील खूप आल्यात. आणि आपण जर कुंडीत लावलं ना झाड तर त्याला एवढे कळ्या फुलं येत नाहीत आणि जमिनीत लावल्यानंतर मग खूप छान कळ्या फुलं येतात. तर एका रोपाचंच एवढं वाढलंय आणि इथं जिन्यात देखील एक आहे रोप. तर मग फुलं तोडले लागतील तेवढेच, म्हणलं झाडाला छान वाटतात. तर मग आले वरती फुलं घेऊन आणि म्हणलं उंबरट्याची पूजा वगैरे करून घ्यावी. तर सकाळ सकाळी उंबरट्याची पूजा केली. त्यानंतर मग खूप छान वाटतं. आणि अगोदर मग मी पाणी शिंपडून घेत असते उंबरट्यावरती दारात. आणि म्हणतात की असं सडा मारला ना पाण्याचा तर पहिले ज्या महिला होत्या तर त्या सकाळी उठल्यानंतर मग शेणाचा सडा मारून त्यावरती रांगोळी काढायच्या. तर ते आता तसं राहिलं नाही. तर आता पाण्याचा आपण सडा मारून घ्यायचा, शिंपडून घ्यायचं उंबरट्यावरती आणि मग त्यावरती रांगोळी वगैरे काढायला छान वाटतं. आणि जी निगेटिव्हिटी असते दारात आपल्या रात्रभर राहिलेली तर ती आपण घालवतो असं मी ऐकलंय. त्यामुळं मग मी पाण्याचा सडा मारत असते आणि त्यानंतर मग पूजा वगैरे करून घेते उंबरट्याची आणि रांगोळी काढून दिवे वगैरे लावत असते. तर दरवाजात एक दिवा लावते मी उंबरठ्यामध्ये आणि तुळशीमध्ये एक दिवा लावते. तर म्हणलं पूजा करून घ्यावी आधी आणि नंतर मग दिवे लावून घेते. तर सूर्यदेवाने काय आणखी दर्शन दिलं नव्हतं. तर मग अगोदर उंबरट्याची पूजा करून घेते आणि त्यानंतर म्हणलं मग साडी वगैरे नेसून नंतर सूर्यदेवाची पूजा करते. तर इथे बघा सूर्यदेवाने दर्शन दिलं आहे. तर आपण सूर्यदेवाची मग आता त्यानंतर मग मी पाणी घालून घेतलं देवाला आणि त्याबरोबर तुळशीला पाणी घालून घेतलं आणि महादेवाला. तर मग इथे फूल वगैरे वाहून हळदी कुंकू वाहून पूजा करून घेते मी. तर मग सकाळ सकाळी असं सकारात्मक पॉझिटिव्ह जर सकाळची सुरुवात झाली तर दिवसही आपला छान जातो. आणि मग
छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. तर सकाळची सुरुवात छान असेल तर मग पूर्ण दिवस छान जातो आपला. तर अशा प्रकारे मग पूजा वगैरे करून घेतली आणि स्वयंपाक केला. तर आज स्वयंपाकामध्ये चपाती, श्रीखंड आणि मटारची भाजी केली होती. तर इथे शौर्य खातोय मिठाची भाजी. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.